तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका समीर भावनी आणि आज चाललोय आम्ही रामलिंगची जत्राला. आणि आमच्या जोडीच्या अख्खी फिरायला गेले होते. आम्ही अख्ख्यात लेट आलो होतो आणि थोडं मोर आलो. आपल्या मावशीन ते पण दिसले. त्यांचा यायचा टाइम आमचा घरी जायचा आणि गर्दी एवढी झालती का आपल्या पालीला तर तारका पावण्याच्या पलीकच लावावं लागलं, कारण की आज डायरेक्ट अग्निशमन रस्त्यावर लावली आणि जत्रात घुसताना आपण लगेच ब्लॉक चालू केला आणि रस्त्यावरून पण पाळणा एवढा मोठा दिस. आणि रामलिंगच्या जत्राला आहे ना, कोण कोण आलो होतं ते कमेंट मध्ये सांगून जाताना मला फॉलो पण करू, म्हणजे आपली 1 की लवकरच होती. चला मग जत्रा कशी भरली ती दाखवतो. आता बायको संग असताना तुम्हाला तर माहिती, बायकोचं लक्ष कुठं राहते. पाहताना तास खाणारच काय घ्यायची, मग पाहिजे लगेच गोळी केली. आपल्या वैष्णवीसाठी लगेच खेळणं घ्यायला आलं. खेळणं घेतलं तिने तर फार खायला सुरुवात केली. तर हे झालं तिच्या मामीने तर तिला पाकळूच घेऊन दिली. हे पाहून काय तिच्या मनात खायचं आलं तर काय. मग काही खेळणं घेतल्याच्या नंतर आम्ही लगेच फिरायला निघलो. जत्रात माणसं फिरताना अशी फिरत का जसं काय कोणी काही पाहिलंच नव्हतं पहिले. तिथून थोडं मोर आलं आपली भाषा तर डायरेक्ट टिकले चॉईस करायला बसली. आणि आवडत का नाही ती तर नाही माहिती, पण तिथं नुसती मम्मीच्या हातातून टिकलेच बॉस काढतच होती. मग काय आम्ही बॅट बॉल खेळत खेळत लगेच मोर निघलो. पहिल्या दिवशी जत्रा एवढी खतरनाक भरली होती ना, तुम्हाला दाखवतो पहा कशी. मग गर्दी फार चालाय जागा नव्हती. मग बॅगेवाल्यांची लाईन पाहायला घुसतो ना बॅग घ्यायला, आणि घ्यायची अगोदर याला हात लाव त्याला हात लाव. आणि आम्ही तर फार कटाळून गेलतो बा 2 जण. आणि बॅग घेतल्यावर डायरेक्ट बारखाल्या वस्तू घ्यायला आलो. मग काय परत तिथं पण नाही पटलेलं दुसऱ्या दुकानात. आणि 1.5 तास फिरलो ताव एक नग पालिस का लक्ष गेलंय. मग काय घेतली नग पालिस टाकली बॅगेत आणि लगेच निघलो. मग काय मगाशी तुम्हाला तर सांगितलं होतं स्वस्ताच्या वस्तू बघितलं का लगेच घ्यायला निघाते. आणि जत्रा फिरायला थोडी कुठं सुरुवातच केली होती ना, आणि त्याच्यात वैष्णवी रडायला लागली तर आम्ही डायरेक्ट घरी सोडायचं. वैष्णवी हातातूनच परत सीस काढायला पाहिजे. आणि मग काय मम्मीला वैष्णवीला घरी सोडलो. आम्ही आलतो पाळण्या काय पाळणे पाहता आमच्या आईस्क्रीम का लक्ष गेलं. लगेच आईस्क्रीम खायला निघालो. आईस्क्रीम घेतले छोट्याने पाहिलं खायला सुरुवात केली. आणि आईस्क्रीम घेऊन आम्ही निघालो होतो पार्क मध्ये बसायला. काय यांचा खायचा दान कारण माझा ब्लॉग काढायचा दान. काय पार्क मध्ये आलो छोट्याने पाहिलं तर माझा विचार नव्हता केला, ताऊच खायला सुरुवात केली. ती काय पाहिलं म्हणजे मला पण ब्लॉग मध्ये घ्या. तिच्या कॅमेरा फिरवला तिथं हसायला लागली. मग पार्क मध्ये फिरून पार कटाळा आलता. मग केला ना समोरचा कॅमेरा चालू. मग काही घरी जायच्या वेळी डबल आम्ही आईस्क्रीम घेऊन खायचं जाणका चालू होता. दिवसभर आम्ही नुसतं आईस्क्रीमच खात हिंडत होतो. आमच्यातले एक तर आईस्क्रीम खाऊन कटाळा असं होता. तुम्ही तर आपल्या आयडीला हा फोटो पाहिलाच असं ना, गाडी आणायला चालू होतं तेवढ्यात पायलची ओढणीच गुतली काठी. माहिती ना आमच्या संग कायम कॅमेरामॅन राहतोय. पायल तर लगेच फोटो शूट करायला छोट्याला. आता तुम्हाला ध्यानात आणून जातो कारण की आपले 1K व्हायला जवळच आलेले आहे. लवकरच आपल्या आयडीला फॉलो करून आपल्याला 1Kचा लवकरच केक कापाय. जसं आपल्याला इंस्टाग्रामवर सपोर्ट करता मित्रांनो, तसं आपलं युट्यूब चॅनल सपोर्ट करा. आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे समीर भाऊ शिरापूरकर 4336.